नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शुभराज जीके एज्युकेशनल या मराठी यूट्यूब चॅनलवरती। इथे आपण दररोज स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणारे प्रश्न आणि उत्तरे पाहत असतो। तर आता सुरू करूया आजचा आपला पहिला प्रश्न। गीर वन जे आशियातील सिंहाचे घर आहे ते कोणत्या राज्यात स्थित आहे? आणि पर्याय आहेत: ए केरळ, बी गुजरात, सी मध्य प्रदेश, डी महाराष्ट्र। या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी गुजरात। गीर वन जे आशियातील सिंहाचे घर आहे ते गुजरात या राज्यात स्थित आहे। पुढील प्रश्न आहे: हाडात सर्वात जास्त प्रमाणात कोणता घटक असतो? आणि पर्याय आहेत: ए ऑक्सिजन, बी पाणी, सी विटामिन्स, डी कॅल्शियम। या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी कॅल्शियम। हाडात सर्वात जास्त प्रमाणात कॅल्शियम हा घटक असतो। पुढील प्रश्न आहे: जहांगीर आर्ट गॅलरी कुठे स्थित आहे? आणि पर्याय आहेत: ए मुंबई, बी पुणे, सी दिल्ली, डी चेन्नई। या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए मुंबई। जहांगीर आर्ट गॅलरी मुंबई मध्ये स्थित आहे। पुढील प्रश्न आहे: भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते? आणि पर्याय आहेत: ए माउंट केनिया राष्ट्रीय उद्यान, बी जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान, सी मानस राष्ट्रीय उद्यान, डी येलोस्टोन नॅशनल। या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान। भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान आहे। पुढील प्रश्न आहे: सुप्रसिद्ध मीनाक्षी मंदिर येथे स्थित आहे? आणि पर्याय आहेत: ए लखनौ, बी चेन्नई, सी मदुराई, डी अहमदाबाद। या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी मदुराई। सुप्रसिद्ध मीनाक्षी मंदिर मदुराई येथे स्थित आहे। पुढील प्रश्न आहे: सजीवांच्या पेशींचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? आणि पर्याय आहेत: ए यापैकी नाही, बी टॅक्सीडर्मो, सी पेशीशास्त्र, डी शरीरक्रियाशास्त्र। प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी पेशीशास्त्र। सजीवांच्या पेशींचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला पेशीशास्त्र म्हणतात। पुढील प्रश्न आहे: कोणती पर्वतरांग दक्षिण भारतात आहे? आणि पर्याय आहेत: ए विंध्य, बी निलगिरी, सी काराकोरम, डी सातपुडा। या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी निलगिरी। निलगिरी पर्वतरांग दक्षिण भारतात आहे। पुढील प्रश्न आहे: जगप्रसिद्ध खजुराहो लेण्या कोणत्या राज्यात आहेत? आणि पर्याय आहेत: ए बिहार, बी मध्य प्रदेश, सी वरीलपैकी नाही, डी राजस्थान। या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी मध्य प्रदेश। जगप्रसिद्ध खजुराहो लेण्या मध्य प्रदेश राज्यात आहेत। पुढील प्रश्न आहे: केशवसूत हे कोणत्या कवीचे टोपण नाव आहे? आणि पर्याय आहे: ए प्रल्हाद केशव अत्रे, बी विष्णू वामन शिरवाडकर, सी कृष्णाजी केशव दामले, डी माणिक घाटे। या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी कृष्णाजी केशव दामले। केशवसूत हे कृष्णाजी केशव दामले या कवींचे टोपण नाव आहे। पुढील प्रश्न आहे: जागतिक आरोग्य संघटना स्थापना खालीलपैकी केव्हा झाली? आणि पर्याय आहेत: ए 7 एप्रिल 1945, बी 7 एप्रिल 1946, सी 7 एप्रिल 1947, डी 7 एप्रिल 1948।
या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी 7 एप्रिल 1948. 7 एप्रिल 1948 ला जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना झाली. पुढील प्रश्न आहे माळढोक पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? आणि पर्याय आहेत ए. नांदेड, बी. औरंगाबाद, सी. उस्मानाबाद, डी. सोलापूर. प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी. सोलापूर. माळढोक पक्षी अभयारण्य सोलापूर या जिल्ह्यात आहे. पुढील प्रश्न आहे भारतात सर्वात स्वस्त वाहतुकीचा मार्ग कोणता? आणि पर्याय आहेत ए. जल, बी. रेल्वे, सी. हवाई, डी. रस्ते. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी. रेल्वे. भारतात सर्वात स्वस्त वाहतुकीचा मार्ग रेल्वे हा आहे. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. भेटू पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.